जय मित्रांनो, एक नवीन प्रश्न आहे बघा. एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास आहे म्हणते 2.1 मीटर. या ट्रॅक्टरच्या चाकाने एका शेतामध्ये 250 फेरे पूर्ण केले. तर विचारण्यात आलं की या 250 फेऱ्यामध्ये एकूण किती किलोमीटरचा प्रवास केला. बघा प्रश्न दाखवतो. प्रश्न म्हटला, एका ट्रॅक्टरच्या चाकाचा व्यास आहे 2.1 मीटर. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती असेल. ठीक आहे, आपल्याला टोटल अंतर काढायचं आहे. बघा, हा असेल ट्रॅक्टरचा चाक. ह्या ट्रॅक्टरच्या चाकामध्ये हा जर केंद्रबिंदू मानला, तर केंद्रबिंदूतून हे जी काही रेषा गेली राहते याला म्हटलं ते रेडियस म्हणजे त्रिज्या. बरोबर. तर हीच जर रेषा ही कंटिन्यू जर गेली, केंद्रबिंदूमधून गेली, त्याला म्हटलं ते डायमीटर. इथून इथपर्यंतचं अंतर जे काही म्हटलं जाते त्याला म्हटलं जाते डायमीटर. डायमीटर म्हणजेच काय असते, तर व्यास. आणि जो काही व्यास असते हा काय असते, त्रिज्येच्या डबल असते. म्हणजे याला जर 2 भाग दिला तर काय मिळते आपल्याला, त्रिज्या म्हणजेच एक आर ची किंमत मिळते, म्हणजेच रेडियस मिळते. ठीक आहे इथपर्यंत. आता त्याने म्हटलं का डायमीटर दिलाय, व्यास दिलाय 2.1 मीटर. तर 2.1 मीटर जर व्यास असेल, याला जर 2 भाग दिला तर आपल्याला काय मिळेल, त्रिज्या. बरोबर. आर ची किंमत तर मिळाली आहे. परंतु 250 फेऱ्या पूर्ण करत आहे, म्हणजे फेऱ्यामध्ये हे अंतर कव्हर करणार आहे. म्हणजे याचं काय काढायचं आहे आपल्याला, आउटर काढायचं आहे. आउटर काढायचं आहे म्हणजे बाहेरचं अंतर काढायचं आहे. तर बाहेरचं अंतर जर काढायचं असेल वर्तुळाचं, तो असते परीघ. वर्तुळाचं काय असते, तो परीघ. परीघाचं सूत्र आहे तर 2πr. परिघाचं सूत्र किती आहे, 2πr. तर आपल्याला हे अंतर काढायचं आहे बाहेरचं. तर बघा, एक फेरा किती मीटरचा आहे. हा जो काही फेरा आहे हा एक किती मीटरचा आहे, तर 2 गुणेला पायची किंमत 22/7 गुणेला आर ची किंमत किती होणार, 2.1 आणि भागेला किती आहे, 2. आता इथे भाग द्या तुम्ही. बघा, इथे पॉईंट नंतर एक संख्या, इथे पॉईंट ठेवून द्या आणि एक 0 वाढून टाका. पॉईंटने पॉईंट कॅन्सल झाला. 7 भाग दिला, 7 1 7, 7 3 21. परत भाग जातो आता, 2 1 2, 2 10 20. वरत गुणाकार केला तर 3 गुणेला 6 22 म्हटलं तर किती होणार, 66 आणि भागीला किती आहे, 10. म्हणजे एका फेऱ्याचं अंतर किती येणार, 6.6 मीटर. एक जो काही फेरा आहे तो किती मीटरचा आहे, हा जो काही एक फेरा पाहिला हा एक किती मीटरचा आहे, 6.6 मीटरचा. परंतु असे किती फेरे पूर्ण केले म्हणते, 250 फेरे पूर्ण केले. ठीक आहे, असे किती फेरे पूर्ण केले आपले, 250 फेरे पूर्ण करत आहे. तर एक फेरा आहे 6 मीटरचा, तर याला 6 मीटरला 250 ने गुणाकार जर केला तर टोटल अंतर भेटून जाणार. तर 0 हा 25 सक 150 0 हातचे आले 15, 25 सक 150 150 आणि 16 होतात 65. पॉईंट नंतर एक संख्या होती, तर हा 0 कॅन्सल करून टाका तुम्ही. ठीक आहे इथपर्यंत. परंतु त्याने विचारलं किलोमीटरमध्ये सांगा, तर याला परत 1000 ने भाग द्या. कारण करण्यासाठी काय करायला लागेल, 1000 ने भाग द्यावं लागेल. 1000 ने याला भाग द्या. 0 ने 0 कॅन्सल. 1 वर 2 0 आहे, तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर 2 संख्या द्या, म्हणजे 1.65 किलोमीटर. तर आपलं अंतर किती असेल, टोटल किती अंतर कव्हर केलं जाणार, 1.65 किलोमीटरचं अंतर. हा जर प्रश्न समजला असेल तर याच्या नंतरचा जो काही प्रश्न आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. बघा.